यावानर्थ उदपाने सर्वतः संकृतोदके तावान् सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपदानन्दमीशमानन्दिवल्लभम्। नमो सद्गुरुमया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति। अखण्डमण्डलाकारं व्याप्तमेन चराचरं तत्पदं दर्शितमेन तस्मै श्रीगुरवे नमः। जयंती किरिया स्मरणं होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे हे नमस्कार आता। तोदके तावान् सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः। ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील 46व्या क्रमांकाचा हा श्लोक आहे। या श्लोकाचा अन्वय आणि अर्थ आपण पाहूया। उदपाने यावान अर्थः तावान सर्वतः संकृतोदके सर्वेषु वेदेषु विजानतः ब्राह्मणस्य। भगवान भाष्यकार शंकराचार्यांनी केलेल्या अर्थापेक्षा ज्ञानोबरायांनी केलेला अर्थ थोडासा भिन्न आहे। आपल्याला फक्त ज्ञानोबरायांनी काय अर्थ केला त्या अर्थाशी देणं घेणं आहे। ज्ञानोबरायांनी केलेल्या या भाष्यानुसार, त्यावर केलेल्या टीकेनुसार, म्हणजे एखाद्या जलाशयामध्ये जेवढं पाणी असतं, एखाद्या जलाशयामध्ये सर्व बाजूने पूर्ण पाणी असलं तरी सुद्धा ज्याला तहान लागलेली आहे असा मनुष्य पिण्यास जेवढं पाणी आवश्यक आहे तेवढेच तो घेत असतो। जरी त्या जलाशयात चहूबाजूने पाणीच पाणी भरलेलं असलं, उदपाने, तरी देखील ज्याला तहान लागलेली आहे तो मनुष्य पिण्यास जेवढं पाणी आवश्यक आहे तेवढेच तो घेतो, हे उदाहरण दिलं। आणि तावान त्याप्रमाणे सर्वेषु वेदेषु, सर्व वेदांमध्ये अनेक अर्थ सांगितलेले असले तरी सुद्धा वेदार्थ जाणणाऱ्या मुमुक्षूंनी ब्रह्मज्ञान आणि त्या ब्रह्मज्ञानाचं साधन जे सांगितलेलं आहे, ते साधन ज्यात प्रतिपादन केलेलं आहे तेवढ्याच भागाचा काय करावा, स्वीकार करावा। काय श्लोकाचा अर्थ आहे? जरी तलावामध्ये ते तलाव भरून पाणी असलं तरी देखील ज्याला तहान लागलेली आहे तो माणूस आपल्याला पिण्याला जेवढं लागतं तेवढंच पाणी घेत असतो। त्याचप्रमाणे वेदामध्ये अनेक विषय प्रतिपादन केलेले असले, वेद अनंत बोलिला अनंता वै वेदाहा, वेदो काय काय न बोले, वेदानं सगळ्याच गोष्टींचं काय केलेलं आहे, प्रतिपादन केलेलं आहे। एकही गोष्ट सांगायची सोडलेली नाही। जरी वेदामध्ये सगळंच ज्ञान भरलेलं असलं, तुमचं भौतिक आध्यात्मिक सगळ्याच गोष्टीचं, तरी देखील वेदार्थ जाणणारे जे मुमुक्षु लोक आहेत त्यांनी काय घेतलं पाहिजे? त्या मुमुक्षुने त्या वेदामध्ये सांगितलेलं ब्रह्मज्ञान आणि त्या ब्रह्मज्ञान प्राप्तीची जी साधनं ज्यामध्ये प्रतिपादन केलेली आहेत तेवढ्याच वेदाच्या भागाचा काय करावा, स्वीकार करावा। असा या श्लोकाचा हा एक अर्थ आहे। दुसरेही होणारे अर्थ आहेत, परंतु त्या अर्थाशी आता आपल्याला देणं घेणं नाही आहे। जरी वेदे बहुत बोलिली, ज्ञानोबराय त्याच्यावर भाष्य करतात,
विविध भेद सुचिले तरी आपण हित आपुले तेची घेपे. जरी वेदे बहुत बोलिले, जरी वेदानं पुष्कळ सांगितलेलं असलं, विविध भेद सुचिले, अनेक प्रकारचे भेद किंवा अनेक प्रकार दर्शविलेले असले, म्हणजे काम्यकर्माचे, उपासनांचे अनेक प्रकार जरी त्या वेदानं सुचवलेले असले, तरी आपुले हित तेची आपण घेपे. तरी सुद्धा ज्यात आपलं कल्याण असेल तेच आपण घ्यावं, ज्यात आपलं आत्यंतिक हित असेल तेच आपण घेतलं पाहिजे. जरी वेदे बहुत बोलिले, बहुत म्हणजे पुष्कळ, खूप काही वेदामध्ये पुष्कळ सांगितलेलं आहे. वेदामध्ये भौतिक शास्त्राचा देखील काय केलेला आहे, विचार केलेला आहे. पण भौतिक शास्त्राचा जरी त्या वेदामध्ये विचार केलेला असला तरी मुमुक्षूसाठी त्या वेदानं केलेल्या भौतिक गोष्टींचा जो विचार आहे तो विचार उपयोगी नाही आहे. वेदामध्ये जेवढ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या मुमुक्षूंसाठीच आहेत असं नाही आहे. हे पहा, जो ज्या अधिकाराचा असेल तिथपासून त्याला भगवत सन्मुख करण्याकरिता काही फळाचं आमिष दाखवून सुद्धा त्याला कार्यप्रवृत्त करण्याचा काय केलेला आहे, प्रयत्न केलेला आहे. जो अत्यंत आळशी असलेला माणूस आहे त्याला कर्म करायला लावण्याकरिता स्वर्गाधिकाचं काय दाखवलेलं आहे, आमिष त्याला दाखवलेलं आहे. कमीत कमी तो आपला आळस झटकून आता त्या स्वर्गप्राप्तीच्या विलासेनं स्वर्गातील दिव्य असलेले जे भोग आहेत ते भोगण्याच्या अपेक्षेनं का होईना त्या कर्माकडे काय होईल, प्रवृत्त होईल. ठीक आहे, हळूहळू सकाम कर्माकडे प्रवृत्त होईल आणि पुढे चालून त्यातील निष्फळता त्याला लक्षात आली की बाबा कितीही पुण्य केलं, स्वर्गादी लोकांतर प्राप्त केली तरी देखील पुण्य संपल्यानंतर पुन्हा पाठीमागं यावं लागतं. हे त्याच्या एकदा लक्षात आलं की हळूहळू जो सकाम कर्म करण्यात रत झालेला आहे तोच निष्काम कर्माकडे वळेल. हेच काय आहे त्या श्रुतीचं तात्पर्य आहे, वेदाचं काय आहे तेच तात्पर्य आहे. स्वर्गादी लोकांतराला जाण्याचे उपाय म्हणा किंवा या जगातील संपत्ती इत्यादी मिळवण्याचे उपाय म्हणा, हा भौतिकच भाग आहे. लक्षात आलं? स्वर्गादी लोकांतर, दिव्य लोक ते म्हणा किंवा इहलौकिक भोग म्हणा, हा संसाराचाच काय आहे, भाग आहे. आणि ह्या संसार विषयक अनेक गोष्टींचं वर्णन वेदानं सर्वत्र केलेलं आपल्याला आढळून येतं. पण जो मुमुक्षु आहे, मुमुक्षु ज्याला मुक्ती हवी आहे, त्याला त्या वेदाचा तो जो भाग आहे तो उपयोगी नाही आहे. याचा अर्थ तो वेदाचा भाग अनुपयोगीच आहे असं नाही. लक्षात आलं का? आता औषधाच्या दुकानामध्ये वेगवेगळी औषधं असतात. आत्ता आपल्याला जो आजार झालेला आहे तो दूर करण्यासाठी जे औषध आहे ते आपल्यासाठी उपयोगी आहे. मग याचा अर्थ ते बाकीचे औषधं अनुपयोगी आहेत, त्यात जे आहेत असं नाही. आपल्यासाठी अनुपयोगी आहेत पण दुसऱ्या कोण्यातरी रोग्यांसाठी ते काय आहेत, उपयोगीच आहेत. तसं वेदामध्ये सांगितलेला प्रत्येक भाग हा कुणा ना कोणासाठी तरी काय आहे, उपयोगी आहेच आहे. अगदी भौतिक शास्त्राचा सुद्धा ज्यामध्ये विचार केलेला आहे तो भागही उपयोगी आहे. अगदी जारण मारण उच्चाटन इत्यादी गोष्टींचा जो भाग आहे तोही काय आहे, उपयोगीच. पण त्या त्या अधिकाराच्या लोकांसाठी. विषय इथं कोणाचा चाललेला आहे, ब्राह्मणस्य विजानता, जो मुमुक्षु आहे. लक्षात आलं का? वेदार्थ जाणण्याचा प्रयत्न करणारा जो मुमुक्षु आहे त्यानं मात्र
त्या बाकीच्या भागाचा विचार करायचा नाही. जरी वेदे बहुत बोलिले, जरी वेदानं बरेच विषय प्रतिपादन केलेले असले तरी देखील आपण ज्याच्यामध्ये आपलं निश्चित हित आहे तेवढंच घ्यावं. विविध भेद सुचिले, काम्य कर्माचे आणि उपासनांचे अनेक प्रकार त्या वेदानं सुचवलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या काम्यकर्मांचं वर्णन वेदानं केलेलं आहे. अनेक प्रकारच्या उपासनांचं वर्णन देखील वेदानं केलेलं आहे. पण ह्या मुमुक्षुला आता त्या काम्यकर्माशी देणं घेणं नाही. त्याला त्या काम्यकर्मातील निष्फळता लक्षात आलेली आहे. तेव्हा एवढं हे निपुण होऊन ते कर्म करायचं. आणि माऊली म्हणतात पाठीमागं तसं, सायासे पुण्य अर्जिजे आणि मग संसारू का अपेक्षिजे. मोठ्या सायासानं पुण्य प्राप्त करायचं आणि त्याच्या बदल्यात संसाराची अपेक्षा करायची का? म्हणजे इहलौकिक म्हणा किंवा पारलौकिक तो संसारच झाला. स्वर्गादी लोकांतराला जाणं हा देखील काय आहे? संसारच आहे. भले तिथले भोग हे इहलौकिक भोगांपेक्षा अधिक काय असतील, श्रेष्ठ असतील, दिव्य असतील, पण शेवटी तो काय आहे? संसाराचाच काय आहे? भाग आहे. तो मुमुक्ष असा विचार करत असतो, सायासे पुण्य अर्जिजे आणि मग संसारू का अपेक्षिजे. त्याला एकमेव गोष्ट हवी आहे, काय? मुक्ती. त्याला एकमेव ध्येय त्याचं काय आहे? मोक्ष. जन्माभाव रूप मोक्ष तो प्राप्त झाला पाहिजे. असा जो मुमुक्ष आहे त्याच्यासाठी त्या वेदातील अन्य भाग हा काय आहे? अनुपयोगी आहे. लक्षात आलं? म्हणून तिथं पाठीमागं ज्ञानोबराय बोलून गेले की नाही, तिन्ही गुणी आवृत हे वेद जाणे निभ्रांत. म्हणून उपनिषदादी समस्त सात्विकते. वेद हे तिन्ही गुणांनी व्यापलेले आहेत. वेदातील हा कर्मकांडात्मक जो भाग आहे हा तिन्ही गुणांनी व्यापलेला आहे. निसंशय तू जाणून घे. पण त्यातील ब्रह्मप्रतिपादक जी उपनिषद आहेत ते मात्र काय आहेत? तेवढे सात्विक आहेत. आणि त्या उपनिषदांना सोडून अन्य जो भाग आहे तो रजतमात्मक जेथ निरूपी जे कर्माधिक जे केवळ स्वर्गसूचक धनुर्धरा कालचा विषय आहे. उपनिषदान वाचून हे अर्जुना जो वेदाचा भाग आहे तो केवळ स्वर्गाचं ज्ञान, त्या स्वर्गप्राप्तीची साधनं याचं ज्ञान करून देणार आहे. ज्यामध्ये ऐहिक फलाची प्राप्ती करून देणारे सकाम कर्म, सकाम उपासना यांचंच काय केलेलं आहे? वर्णन केलेलं आहे. म्हणून ते सुखदुःखालाच कारण आहे. आणि मुमुक्षु जो आहे तो काय इच्छितो? भौतिक सुख नाही. त्याच्यामध्ये तर एवढं वैराग्य असतं की ऐहिकीचे की स्वर्गीचे भोग पायिक झाली आहे इच्छेचे, परी भोगावे हे न रुचे मना माझे. त्या भोगाची क्षणभंगुरता ही त्याच्या लक्षात आलेली असते. म्हणून ते भोग जरी त्याचे पायिक झालेले असले, हात जोडून त्याच्यासमोर उभे राहिलेले असले, इहलोकातीलही भोग आणि परलोकातीलही दिव्य भोग, तरी देखील ते भोगावेत हे मनामध्ये सुद्धा ज्याच्या येत नाही आहे. त्याला काय हवं आहे? केवळ परमात्मा हवा आहे. मग ज्याला केवळ ब्रह्मप्राप्ती करून घ्यायची त्याला त्या वेदातील अन्य भागाचं काही देणं घेणं नाही आहे. म्हणून ते श्लोक काय म्हणतोय? एखादा तलाव आहे, त्या तलावात गच्च भरून काय आहे? पाणी आहे. ज्याला तहान लागलेली आहे त्याला तेवढ्या पाण्याचा काय उपयोग आहे? तो काय करतो? जेवढा आपली तहान भागेल तेवढंच पाणी त्याला काय आहे? उपयोगी आहे. जरी वेदे बहुत बोलिले, जरी वेदामध्ये पुष्कळ विचार केलेला असला, विविध भेद सुचिले, काम्यकर्म आणि उपासनांचे विविध भेद, अनेक भेद सुचवलेले असले, ते भेद म्हणा किंवा वेदामध्ये सांगितलेले वर्णभेद, आश्रमभेद, कर्मभेद, गुणभेद, फलभेद
इत्यादी भेदांचा काय केलेला आहे, विचार केलेला आहे. वेदानं प्रत्येकाला त्याच्या त्याच्या वर्णाश्रमानुरूप काय केलेलं आहे, कर्म देखील काय केलेले आहेत, सांगितलेले आहेत. वेदामध्ये अधिकार परत्वे, कर्म, उपासना, ज्ञान याचं काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. जे जे कर्माचे अधिकारी असतील त्यांच्यासाठी कर्माचं प्रतिपादन केलेलं आहे. जे जे उपासनेचे अधिकारी असतील त्यांच्यासाठी उपासना सांगितलेली आहे. ज्यांची कर्म आणि उपासना करून झालेली आहे, केवळ आता स्वस्वरूपाचं आवरण ज्यांच्या चित्तात शेष आहे आणि जे साधन चतुष्टय संपन्न होऊन प्रयत्नरत आहेत, त्यांच्यासाठी काय सांगितलेलं आहे, जीव ब्रह्मैक्य ज्ञानही सांगितलेलं आहे. आता विषय मुमुक्षूचा असल्यामुळं आता त्याला त्या कर्माधिकाशीही घेणं नाही, उपासनेशी काय नाही आहे, देणं घेणं नाही आहे. त्यानं काय करावं, त्यानं जो ब्रह्मप्रतिपादक जो भाग आहे आणि ब्रह्मप्राप्तीची साधनं सांगणारा जो वेदाचा भाग आहे, तेवढ्यावरच आपलं काय करावं, लक्ष केंद्रित केलं पाहिजे. जरी वेदे बहुत बोलले, जरी वेदानं खूप काही सांगितलेलं असलं आणि वेद हे आपल्याला संपूर्णतः मान्य असले, ज्ञानोबराय म्हणतात त्याप्रमाणे पया हितापासून काढिती, हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परवती, माऊली जगा, हे जरी खरं असलं तरी आत्ता त्या मुमुक्षूला त्याच्या अधिकाराचा विचार केला तर त्याला त्या बाकीच्या गोष्टींशी काही देणं घेणं नाही. म्हणजे तो भाग त्याज्यच आहे असं नाही, तो कोणासाठी तरी काय आहे, उपयोगी असणार आहे. ज्याच्यासाठी उपयोगी आहे त्यानं त्याचं ते पाहावं. पण जो मुमुक्षू आहे, ज्याला केवळ देव हवा आहे, त्याला मात्र आता त्या वेदाच्या त्या कर्मकांडात्मक भागाशी काही देणं घेणं नाही. जरी वेदे बहुत बोलिले, विविध भेद सुचिले, तरी आपण ही तापुले तिची घेपे. वेदाने जरी खूप काही सांगितलेलं असलं, विविध भेद सुचवलेले असले, तरी सुद्धा आपलं हित ज्याच्यात आहे तेच आपण घ्यावं. दुकानात जातो, भरमसाठ वस्तू तिथं आहेत, पण काय घेतो आपण, जे आपल्याला आवश्यक आहे तेच घेतो, जे आपल्याला हवं आहे तेच घेतो. बाकीच्या वस्तूशी आपल्याला काही देणं घेणं असत नाही. जैसा प्रगटलिया गभस्ती, अशेषही मार्ग दिसती, तरी तेतुलेही काय चाली जाती, सांगे मग. ज्ञानोबराय म्हणतात, उदाहरण दिलं, जैसा प्रगटलिया गभस्ती, जैसा गभस्ती प्रकटलिया, अशेषही मार्ग दिसती, तरी तेतुलेही काय चाली जाती, मज सांगे. त्याचा अर्थ काय होतो, जैसा म्हणजे ज्याप्रमाणे, गभस्ती प्रकटलिया, सूर्य उगवला असता, अशेषही मार्ग दिसती, सगळेच मार्ग आपल्याला काय होतात, दिसतात. सगळे रस्ते आपल्याला दिसतात, सर्वच मार्ग आपल्याला दिसतात. कधी सूर्याचा उदय झाला, दिवस उगवला की सगळ्याच वाटा आपल्याला आपल्या डोळ्यांनी दिसतात. तरी तेतुली ही काय चाली जाती, मग सगळेच रस्ते आपल्याला दिसतात दिवस उगवल्यानंतर. म्हणून काय आपण तेवढ्या सगळ्याच रस्त्यांनी जायचंय का, सगळ्याच मार्गांनी चालत जायचं असतं का, नाही. सांग बरं मला, किती सोपी 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 उदाहरणं सांगितली की नाही. ठीक आहे, वेद सर्व मान्य आहे, वेद माऊली आहे, वेद हा जीवाच्या हिताची काळजी रात्रंदिवस वाहतो. जो हिताहित दाविता दीपू, तो अमान्य केला बापू वेदू जेणे. तो काय करतो, हित कशात आहे आणि अहित कशात आहे हे दाखवणारा तो काय आहे, दीप आहे. कोण, वेद. म्हणून काय वेदात जेवढं काही सांगितलं तेवढंही करूनच पाहायचं असतंय का. आपला अधिकार काय, वेदानं आपल्यासाठी काय सांगितलेलं आहे, आपण काय करणं आवश्यक आहे, काय करणं योग्य आहे, तेवढ्याच भागाचा आपण काय करायचं आहे, विचार करायचा आहे. ज्ञानोबराय म्हणतात, ज्याप्रमाणे सूर्य उगवला, जैसा गभस्ती प्रकटलिया, सूर्य उगवल्यानंतर अशेषही मार्ग दिसती, सगळे मार्ग, सगळे रस्ते आपल्याला आपल्या डोळ्यांनी स्वच्छ दिसतात. पण जो प्रवासी आहे, तो प्रवासी, त्याला जरी सगळे मार्ग दिसत असले तर त्या सगळ्याच मार्गांनी चालतो का तो, नाही. त्याला ज्या मार्गाने जायचं आहे, त्याचं जे साध्य आहे, जे गंतव्य स्थान आहे, त्या स्थानाला जो मार्ग घेऊन जाणार आहे
त्याच मार्गाने तो चालतो. बाकीचे जरी सगळे मार्ग त्याला दिवस उगवल्यानंतर दिसत असले तरी देखील सगळ्याच मार्गांनी तो काही चालत नाही. आता मग सांगितलं त्याप्रमाणे या आयुर्वेदामध्ये, शरीरशास्त्रामध्ये, आरोग्यशास्त्रामध्ये एका रोगावर अनेक काय सांगितलेले असतात, औषधं सांगितलेली असतात. तरी देखील त्या रोग्यानं आपली प्रकृती काय आहे, आपल्याला नेमकं कोणतं औषध काय आहे उचित आहे ते बघूनच काय केलं पाहिजे, ते औषध घेतलं पाहिजे. आपल्या प्रकृतीला मानवेल तेच औषध आपण घेतलं पाहिजे. उदाहरण दिलं आणखी एक. का उदकमय सकळ जरी जाहले महितळ किंवा जाहले असे महितळ तरी आपण घेपे केवळ आरतीच जोगे. का का म्हणजे अथवा किंवा. ज्ञानोबा एक दृष्टांत देऊन थांबत नाही. हा दृष्टांत सांगितला की नाही, ज्याप्रमाणे सूर्य उगवल्यानंतर सर्वच मार्ग आपल्याला दिसत असले तरी देखील सर्वच मार्गांनी आपण चालत जात नाहीत. सर्वच मार्गांनी चालावं काय मग आपण, हे एक उदाहरण, हा एक दृष्टांत. नाही लक्षात आलं तर ते म्हटले का किंवा अथवा उदकमय सकळ जरी जाहले असे महितळ. का म्हणजे किंवा जरी सकळ महितळ उदकमय झाले असे तरी आपण केवळ आरतीच जोगे घेपे. का म्हणजे अथवा जरी, जरी म्हणजे जरी सकळ महितळ संपूर्ण पृथ्वीतळ उदकमय झाले असे जलमय झालेलं असलं तरी सुद्धा आपण केवळ आरतीच जोगे घेपे. आपण फक्त आपल्याला पाहिजे तेवढंच पाणी घेतलं पाहिजे किंवा घेत असतो. आपण केवळ इच्छेपुरतंच काय घ्यावं, पाणी घ्यावं. जरी आता पाऊस भरपूर झाला आणि सगळी धरणं तुडुंब भरलेली असली म्हणून काय तेवढं पाणी आपण घेऊ का, नाही. जेवढी तहान आपली आहे तेवढंच आपण घेत असतो. ज्ञानोबरांनी त्याचं उदाहरण दिलंय की नाही. भरले सरिता समुद्र चहूकडे परिते बापियासी कोरडे काजे मेघवनी थेंबुटा पडे तै पाणी की तया. तो चातक पक्षी तो कोणतं पाणी घेतो, फक्त मेघातून पडणारं पाणी घेत असतो. मग त्याला काय हे तलाव भरलेले दिसत नाहीत का, नाही दिसतात. सगळ्या पृथ्वीवर पाणी आहे ते त्याला दिसतं, पण त्याची तहान भागवण्याकरता तो कोणत्या पाण्याची अपेक्षा करतो, मेघातून पडणारा थेंब तेवढाच तो काय करतो, घेत असतो. त्याच्यावरच आपलं जीवन जगत असतो. त्याचप्रमाणे सगळीकडं पाणीच पाणी भरलेलं दिसत असलं तरी देखील आपण मात्र किती घेतलं पाहिजे, आपल्याला तहान भागेल एवढंच पाणी घेतलं पाहिजे. अपेक्षित ते स्वीकारिती शाश्वत जे तैसे जे ज्ञानीये होती ते वेदार्थाते विवरिती. मग जे अपेक्षित शाश्वत ते स्वीकारिती तैसे जे ज्ञानीये होती. त्याप्रमाणे म्हणजे या दोन उदाहरणांप्रमाणे. कोणत्या दोन उदाहरणांप्रमाणे पुन्हा पुन्हा सांगतो. ज्याप्रमाणे सूर्य उगवल्यानंतर सर्व वाटा आपल्याला दिसत असल्या, सगळे रस्ते दिसत असले तरी तेवढ्याही रस्त्याने आपण चालतो का, नाही. ज्या रस्त्याने जायचंय, ज्या गावाला जायचंय त्याच गावाचा रस्ता आपण धरून काय करत असतो, त्या रस्त्याने चालत असतो. किंवा सगळी पृथ्वी जलमय झालेली असली तरी देखील आपण आपल्या इच्छेपुरतंच काय घेत असतो, पाणी घेत असतो किंवा घ्यावं. तैसे ज्ञानीये जे होती, तैसे जे ज्ञानीये होती त्याप्रमाणे जे ज्ञानी आहेत ते वेदार्थाते विवरिती, ते वेदाच्या अर्थाचा विचार करतात. संपूर्ण वेदार्थाचा काय करतात, विचार करतात. आणि मग सगळ्या वेदाच्या अर्थाचा विचार करून मग अपेक्षित शाश्वत ते स्वीकारिती. मग जे अपेक्षित असलेलं, इष्ट असलेलं, जे शाश्वत, जे अविनाशी आहे त्याचा काय करतात, स्वीकार करतात. म्हणजे आत्मवस्तूचंच काय करतात, ग्रहण करतात. पण त्याच्या अगोदर वेदार्थाते विवरिती, वेदाच्या अर्थाचा काय करतात, विचार करतात, वेदाचं अध्ययन करतात.
वेदार्थाचा विचार करतात आणि मग एका सिद्धांतापर्यंत पोहोचतात की हे काय आहे, अनित्य आहे, हे नित्य आहे, हे असत्य आहे, हे सत्य आहे. लक्षात आलं का? हे अनात्मा आहे, हे आत्मतत्व आहे. आणि मग जे शाश्वत आहे, जे अविनाशी आहे, जे टिकाऊ आहे, जे खरं आहे, जे नित्य आहे, त्याचा काय करतात? स्वीकार करतात. आणि बाकीच्याचा फलकट तो संसार, ते पुढे ते फलकट जाणवले विचाराचा, तो विचार, विवेकाचा विचार आपण करून आलेलो आहोत. ना स्वतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टवंतस त्वनयोस्तत्वदर्शिभिः. त्या श्लोकाखाली ज्ञानोबरायांनी 2-4 उदाहरणं दिलेली आहेत विवेकासाठी, विचारासाठी. विचार पृथक करणे, कसा तो मुमुक्षू काय करत असतो, विचार करत असतो. तसे ज्ञानोबराय म्हणतात तैसे ज्ञानीये जे होती, त्याप्रमाणे जे ज्ञानी लोक असतात ते वेदार्थाते विवरिती, वेदार्थाचा काय करतात? विचार करतात. आणि मग अपेक्षित ते स्वीकारिती शाश्वत जे. आणि त्यानंतर मग जे अपेक्षित असलेलं शाश्वत तत्व आहे त्याचा काय करत असतात? स्वीकार करत असतात. बघा, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारी. उपाधीचा त्याग करतात, त्यात असलेलं जे चैतन्य तत्व, शाश्वत तत्व, त्याचा काय करतात? ते स्वीकार करतात. पण त्याच्या अगोदर ते वेदार्थाचा काय करतात? विचार करतात. वेदाचा अध्ययन करतात, वेदार्थाचा विचार करतात. आणि वेदार्थाचा विचार करून यामध्ये आपल्याला अपेक्षित असलेलं शाश्वत तत्व काय आहे त्याचा काय करतात? स्वीकार करतात. आता तो मुमुक्षु आहे, वेदाचा अध्ययन करतो. वेदाध्ययन करत असताना कर्मकांडात्मक भाग असेल, उपासनेचा भाग असेल, हे सकाम कर्म जे असतील, काम्य कर्म असतील, या सगळ्यांचा अभ्यास करतो, विचार करतो. आणि मग त्याला अपेक्षित जे आहे, त्याला काय अपेक्षित आहे? त्याला ब्रह्मप्राप्ती अपेक्षित आहे. शाश्वत सुख, अविनाशी सुख, ते काय आहे? अपेक्षित आहे. त्याचा तो स्वीकार करतो. बाकीच्याचा काय करतो? त्याग करतो. बाकीच्या गोष्टीचा विचारच करत नाही. ज्या गोष्टीची अपेक्षाच आपल्याला नाही आहे त्याचा विचार करण्यात काय अर्थ आहे? त्या मराठीत काही अनेक सुंदर सुंदर म्हणी असतात. ज्या गावाला जायचंच नाही, काय काय म्हणे ती मी विसरलो. ज्या गावाला जर जायचंच नाही आपल्याला, तर त्याचा रस्ता माहिती करून काय करायचं? उगीच डोक्याला त्रास. किती किलोमीटर आहे, ते गाव केवढं आहे, तिथली लोकसंख्या किती आहे, तिथले आडनाव कोण कोण किती आहेत, त्या गावचा प्रधान कोण आहे, जर जायचंच नसेल तर. तसं तो मुमुक्षु जो आहे तो काय करतो? वेदार्थाचा विचार करतो. आणि त्या वेदार्थाचा विचार करून उपनिषदातील जे निष्काम कर्म आहे, उपासना आहे आणि आत्मज्ञान आहे इत्यादी जे अपेक्षित शाश्वत फळ स्वीकारणारा जो भाग आहे वेदाचा, त्याचाच काय करतो? तो स्वीकार करतो. ती जी सकाम कर्म आहेत, लोकांतराला प्राप्त करून देण्यासाठी जी यज्ञादी कर्मे सांगितलेली आहेत त्याचा तो विचार करत नाही. ज्या विविध काय सांगितलेल्या आहेत, उपासना सांगितलेल्या आहेत, सकाम उपासना, अमुक अमुक मंत्राधिकांचं काय करा, अनुष्ठान करा, मग हे काय फळ तुम्हाला प्राप्त होईल, त्याचाही तो काय करत नाही? विचार करत नाही. निष्काम कर्म असेल की ज्याने काय होईल? चित्तशुद्धी होईल. चित्तशुद्ध्यर्थ सांगितलेलं जे निष्काम कर्म, त्या भागाचा काय करतो? तो विचार करतो, त्याचं अनुष्ठान करतो. जी उपासना सांगितली असेल, जी चित्त स्थैर्यास आवश्यक आहे, त्या उपासना भागाचा तो काय करतो? विचार करतो. वेगवेगळ्या देवी देवतांच्या उपासना सुद्धा वेदामध्ये आलेल्या आहेत आणि त्या उपासनांचं फळ म्हणून काही गोष्टींचं वर्णन आलेलं आहे. आणि तो भाग काही खोटा नाही. शब्दन शब्द काय आहे, अक्षरनाक्षर खरा आहे. त्या पद्धतीनं सकाम भावनेनं त्या उपासना केल्या तर ते वर्णिलेली फळं सगळी काय होतात? प्राप्त होतात. पण ती फळं काय आहेत? क्षुद्र आहेत, सामान्य आहेत, हीन आहेत. ज्याला भगवत प्राप्ती करून घ्यायची आहे त्याच्या दृष्टीनं या गोष्टी काय आहेत?
गौण आहे. लक्षात आलं का? ही रिद्धी सिद्धी काल परवा कधी सांगितलं होतं की नाही? खरा जो मुमुक्ष आहे या रिद्धी सिद्धीच्या नादाला लागत नाही. रिद्धी सिद्धी या काय आहेत? त्या मार्गातले धोंड आहेत, अडथळे आहेत. हा, जव त्या परमानंदी मन नाही, ह्या उपाधी आहेत. भगवंताकडं जाण्यामध्ये त्या काय आहेत? बाधक आहेत, अडथळा आहेत. सिद्धी लावी पिसे कोण तयापसे, नेलेराज हंसे पाणी काय. रोधिता ती वाटाहो, त्या काय करतात? हे मार्ग काय करतात? अडवतात. आता व्यवहारामध्ये अज्ञानी लोक, ज्याला रिद्धी सिद्धी प्रसन्न आहेत त्याला ज्ञानी समजतात. रिद्धी सिद्धीचा स्वीकार अज्ञानी करत असतात. रिद्धी सिद्धीसाठी जी उपासना केली जाते ती कोण करतात? अज्ञानी करत असतात. हा तो ज्ञानी पुरुष आहे, त्याला आपण होऊन रिद्धी सिद्धी त्याच्या मार्गात आल्या तर त्यांना चुकवून तो पुढे जात असतो. लक्षात आलं? त्या गोष्टींकडे तो लक्ष देत नाही. तो फक्त निष्काम कर्म, निष्काम उपासना की जी चित्त शुद्धी आणि चित्त स्थैर्याला कारण ठरणार आहे. सकाम कर्म केलं तर ते लोकांतराला पुण्य उत्पादक ठरेल आणि त्या पुण्य बलानं काय होईल? दिव्य भोग भोगायला मिळतील. पण पुन्हा पुनरावृत्ती काय चुकणार आहे का? ते तम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षिणे पुण्ये. फक्त या पुण्याची पावटी सरी, सवेची इंद्रपणाची उटी होती येऊ लागती माघारे, हे ठरलेलंच आहे. सकाम उपासना केल्या तर ते फळ देऊन ते काय होईल? नष्ट होऊन जाईल. पण तीच उपासना निष्काम रीतीनं केली तर चित्त स्थैर्य हे फळ प्राप्त होईल. निष्काम कर्मानं चित्त शुद्धी होईल आणि निष्काम उपासनेनं काय होईल? चित्त स्थिर होईल. आणि एकदा का चित्त शुद्ध आणि स्थिर झालं की मग थोडे आहे चित्त साह्य झाले. तया स्वांतःकरण जिता सकळ कामोपशांता, परमात्मा परवता दुरी नाही. कोणासाठी? अंतःकरण जिता, ज्याने अंतःकरण जिंकलेलं आहे. त्या भगवान भाष्यकारांचा एक छोटासा ग्रंथ आहे प्रश्नोत्तरी किंवा प्रश्नोत्तर मणिरत्नमाला या नावाचा. जीतम जगत के न, या जगाला कोणी जिंकलेला आहे? छोटासा प्रश्न आहे, लगेच उत्तर आहे एका वाक्यातच. मनो हि येन, ज्यानं मनाला जिंकलेला आहे. तया स्वांतःकरण जिता सकळ कामोपशांता, ज्याने आपल्या अंतःकरणातील सकळ कामना वासना नष्ट केलेल्या आहेत निष्काम कर्म आणि उपासनेच्या बळानं. अशी चित्तशुद्धी आणि चित्तस्थैर्य लाभलेला जो मुमुक्षु आहे त्याच्यासाठी ब्रह्मप्राप्ती दूर नाही आहे. तोच ज्ञानाचा काय आहे? अधिकारी आहे. चित्तशुद्धी आणि चित्तस्थैर्य न होता त्याला कितीही ज्ञान पाजळ तर ते काय होईल? ते डोक्यावरून निघून जाईल. लोक म्हणत असतात की नाही, तुम्ही बोललेलं आमच्या डोक्यावरून जातं. खरी गोष्ट ही आहे की डोक्यात जात नाही असं म्हटलं पाहिजे. ते जे म्हणतात ना डोक्यावरून जातं, हे खोटं आहे. उत्तर काय दिलं पाहिजे? डोक्यात जात नाही. हा, डोक्यात जात नाही म्हणाल तर मग ठीक आहे. का जात नाही? दुसरी घाण डोक्यात असल्यामुळं जात नाही. लक्षात साठवणीचे रुंदले जागाच नाही म्हटले. देव न लगे देवला, आम्हाला देव नको. ही गोष्ट पटायला सुद्धा काय लागतंय? पुण्य लागतंय. वेदांत केसरी ब्रह्मलीन रंगनाथ गुरुजी परभणीकर सांगायचे, हे ऐकायलाही पुण्य लागतंय, हे ऐकलेलं कळायलाही पुण्य लागतंय, ते बुद्धीवर आरूढ व्हायलाही पुण्य लागतंय आणि अनुभवायला यायला तर पुण्य लागतंय. हे केवळ कानावर पडायला सुद्धा काय लागतं? पुण्य लागतं. अर्थ कळायलाही पुण्य लागतं. बुद्ध्यारूढ हृदयंगम तो विषय व्हायला पुण्य लागतो आणि वृत्तीवर बाणायला तर मग अगणित काय लागत असतं? पुण्य लागत असतं. हे ज्ञानी लोक काय करतात? वेदार्थाचा, संपूर्ण वेदार्थाचा काय करतात? विचार करतात. हे पहा, अभंग आहे की नाही? संत एकांती बैसले, सर्व ही सिद्धांत शोधिले. संत लोक एकांतात गेले आणि सगळ्या सिद्धांताचा काय केला? दांडोळा त्यांनी घेतला. तुकोबाराय म्हणतात तसं, पाहिली पुराणे दांडोळीली दर्शने, आणि त्याच्यातून सार 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 तत्व
देवाचं नाम हे निवडून काढून आपल्या हाती त्यांनी आणून दिलं. लक्षात आलं का? त्यांनी वेदार्थाचा विचार केला, वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, वेदाचा ते अर्थ जाणत होते, तेच जाणत होते. बाकीचे ते म्हटले बाकीच्या पाठ आहे ना, तुकोबरायला म्हटले तुम्ही असं कसं म्हणता, वेदाचा अर्थ आम्हालाच कळतो, आम्ही मेलो न वेद घोकून घोकून. ते म्हटले तुम्ही फक्त ओझवा आता, त्या अक्षरांचे भार व्यर्थ श्रम केलेला आहे तुम्ही, व्यर्थ आटी केलेली आहे, अक्षरांची आटणी केलेली व्यर्थ. त्याचं तात्पर्य तुम्ही जाणत ना, त्या कर्मठांनी वेदाचं तात्पर्य जाणलं ना, ते मीमांसक कर्मठ यांनी कोणीच जाणलेलं नाही आहे. वेदाचं तात्पर्य संतांनी जाणलेलं आहे. वेदानंत बोलिला अर्थ इतुलाची शोधिला, विठोबाशी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे. सगळ्या वेदाचं तात्पर्य एकमेवा द्वितीयम ब्रह्म निहनानास्ति किंचन, त्या परब्रह्मामध्ये आहे. आणि जीव आणि ब्रह्म हे भिन्न नाहीतच, हाच सगळ्या वेदाचा काय आहे, सिद्धांत आहे. भगवान भाष्यकार आचार्य शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे. ते म्हटले मी तुम्हाला अर्ध्या श्लोकातच एक गोष्ट सांगतो जी कोट्यावधी ग्रंथामध्ये सांगितलेली आहे. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभी ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव. हे जे त्यांनी सांगितलं ना, ते काय म्हणतात, श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि, अर्ध्या श्लोकातच मी तुम्हाला ते सांगतो. जे कोट्यावधी ग्रंथात सांगितलेलं आहे, कोट्यावधी ग्रंथाचं सार अर्ध्या श्लोकात आचार्यांनी सांगितलं. काय सांगितलं? ब्रह्मसत्यम, परमात्मा सत्य आहे, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. जगन्मिथ्या, पलकट तो संसार. लक्षात येत सार भगवंत, जगत मिथ्या आहे. आणि जीव ब्रह्मैव नापरहा, जीव हा ब्रह्म एव अपरहा, न जीव ब्रह्मच आहे, दुसरा नाही. तुका म्हणे कैची किव कोठे जीव. एवढ्याच 3 गोष्टी सांगितल्यात. कुठे? कोट्यावधी ग्रंथात. सगळ्या वेदाचंही तात्पर्य तेच, सगळ्या शास्त्रांचंही तात्पर्य तेच, सगळ्या पुराणांचंही तात्पर्य तेच, भगवद्गीतेचंही तात्पर्य तेच, सगळ्या संत वचनांचंही तात्पर्य तेच. भगवंतांनी सांगितलं की नाही गीतेचं तात्पर्य? ज्ञानोबराय बोलतात की नाही? गीतेमध्ये अध्याय किती म्हटले? 18. श्लोक किती आहेत? 700. पण सगळ्या 700 श्लोकात आणि 18 अध्यायात एकच गोष्ट सांगितली, जास्त नाही सांगितली. 700 श्लोक, 18 अध्यायांचे देख, जे देव बोलिले एक दुजे नाही. देवानं एकच एक सांगितलं. काय एक सांगितलं? तिथंच उत्तर आहे, दुसरीकडे नाही शोधायचं. दुजे नाही, जीव परमात्म्याहून वेगळा नाही, एवढीच एक गोष्ट सगळ्या 700 श्लोकात आणि 18 अध्यायात सांगितलेली आहे. हे ते शोधतात कोण? ज्ञानी. तैसे ज्ञानीये जे होती ते वेदार्था ते विवरिती, सगळ्या वेदार्थाचा विचार करतात. आणि मग आपल्याला जे अपेक्षित असं शाश्वत जे आहे त्याचा काय करतात? ते स्वीकार करतात. आणि जे अशाश्वत आहे, नाशवंत आहे, कधी ना कधी त्याचा नाश ठरलेलाच आहे, त्याचा काय करतात? ते त्याग करतात. तैसे ज्ञानी जे होती ते वेदार्था ते विवरिती, मग अपेक्षित ते स्वीकारिती, शाश्वत जे. एक परमात्मा सोडून बाकी सर्व जगदंतःपाती सर्व वस्तू ह्या कशा आहेत? विनाशी आहेत. कधी ना कधी त्यांचा नाश हा ठरलेलाच आहे. हे पहा, ब्रह्मेशाना परवते वाढणे नाही जीवात. हा जीव वाढून वाढून मोठ्यात मोठा होऊन कोण होतो? ब्रह्मदेवापर्यंत जातो. पण त्याला देखील पुनरावृत्ती चुकत नाही. तो पुनरावृत्तीच्या मापा शिग पहिली पुनरावृत्ती त्याला शिग लावली ना, त्या शिगावर तो आहे. कोण? ब्रह्मदेव. भलही आपल्या माणसांच्या आयुष्याच्या तुलनेत त्याचं आयुष्य हे खूप मोठं असे ना, पण त्यालाही पुनरावृत्ती चुकत नाही. किती आयुष्य आहे त्या ब्रह्मदेवाचं? 100 वर्ष. म्हटले त्याचं 100 नाही, आमचंही 100 सारखंच आहे. नाही, पण त्याचे 100 वर्ष जरा वेगळे आहेत. म्हटले किती
सहस्त्रदाय. हा, हे जे 4 युग आहेत ते 1000 वेळेस जातात. त्यावेळेस ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो, म्हणजे 12 तास होतात. हे 4 युग किती वेळेस जातात? 1000 वेळेस. त्यावेळेस ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो. त्याला कल्प म्हणतात. ब्रह्मणा हा दिवस हा कल्प हा. ब्रह्मदेवाच्या एका दिवसाला काय म्हणतात? कल्प म्हणतात. आणि पुन्हा 1000 वेळेस हे 4 युग जातात. त्यावेळेस त्याची रात्र होते. असा 1 दिवस होतो. असा 30 दिवसाचा महिना, 365 दिवसाचं वर्ष, आणि असा 100 वर्ष जगतो. कोण? पण पुन्हा मरतो. लक्षात, एवढं लक्षात ठेवा. किती जगतो हे बघून हर्ष होण्याचं काही कारण नाही. त्याला पुनरावृत्ती चुकत नाही. पुन्हा त्याला गर्भवासादी दुःख भोगावीच लागतात. बडसे न चुके पुनरावृत्तीची वळसे. लक्षात आलं? ब्रह्मदेव जरी झालेला असला, एवढं मोठं पद जरी तिने प्राप्त केलेलं असलं, तरी त्याला पुनरावृत्ती चुकत नाही. आ ब्रह्मभुवना लोका पुनरावर्तीनोर्जुन. लक्षात आलं? पुन्हा त्याला पुनरावृत्ती आहे. आणि माणसाला, मुमुक्षुला, इथं ज्याचा विचार चाललाय त्या मुमुक्षुला, त्या ज्ञानवराय म्हणतात, त्या ज्ञानी पुरुषाला काय अपेक्षित आहे? शाश्वत. बाकीचं सगळं काय आहे? अशाश्वत. एक परमात्मा सोडला तर बाकीचं सगळं कसं आहे? नाशिवंत, आटी, प्रिया, पुत्र, हे सगळंच काय आहे? नाशिवंत. हे प्रिया, पुत्र, धन हे तर देह संबंधी समजा, ते सोडून द्या. पण ज्या देहाला मी असं यावत आयुष्य माणूस भ्रमाने मानतो, तो देह सुद्धा कसा आहे? नाशिवंत देह. तो देखील नष्ट होणाराच आहे. लक्षात आलं का? फक्त परमात्माच सत्य आहे, आणि त्याच्या वाचून सगळं काय आहे? ही मिथ्या आहे, नष्ट होणार आहे, विनाशी आहे. म्हणून ते ज्ञानी लोक काय करतात? वेदार्थाचा विचार करतात, सगळ्या वेदाला प्रमाणभूत मानतात. लक्षात आलं का? त्या सगळ्या वेदाला नमस्कार करतात, त्या सगळ्या वेदाचं अध्ययन करतात. पण त्यातून आपल्याला जे अपेक्षित आहे, आपल्याला जे इच्छित आहे, आपल्याला जे मिळवायचं, आपलं जे साध्य आहे, आपलं जे ध्येय आहे, आपलं जे प्राप्तव्य आहे, आपलं जे गंतव्य आहे, कसं? शाश्वत. शाश्वत असलेलं. मुमुक्षुला कोणतं सुख हवं आहे? शाश्वत सुख. म्हणून तो असलेल्या या वैषयिक सुखांचा काय करतोय? त्याग करतोय. कारण त्याला ठाऊक आहे हे सुख नसून सुखाभास आहे. लक्षात आलं का? सुख वेगळं आणि सुखाचा आभास ही गोष्ट वेगळी आहे. या विषयातील सगळी जी सुख आहेत ही कशी आहेत? ही सुख नाहीत, ही भास मात्र आहेत, आणि परिणामी दुःख. न सेविता न सरे. मूर्खाची गोष्ट आहे. ते सेवन केल्या वाचून राहत नाही. ते परम दुःख आहे. केवळ काय आहे? दुःख आहे. विषयाचं सुख हे सुख नसून हे केवळ काय आहे? दुःख. हे त्या मुमुक्षूने जाणलेलं असतं, आणि तो शाश्वत सुखाची अभिलाषा बाळगत असतो की असं सुख की ज्या सुखाहून मोठं सुख असू नये, असं सुख जे प्राप्त झाल्यानंतर आपल्यापासून दूर जाऊ नये, असं सुख की ज्यामध्ये दुःखाचा लेश मात्रही संबंध असू नये. दुःख संबंध रहित असलेलं सुख. मला सांगा, वैषयिक सुख हे दुःख संबंध रहित सुख आहे का? नाही. उलट त्या कणभर सुखाकरिता आपल्याला दुःख पर्वता एवढे, सुख पाहता जवा पडे, जवसा एवढं सुख प्राप्त करण्याकरिता. तेही सुख नाही, सुखाभासच, पण त्याच्या प्राप्तीकरता दुःख किती सोसावं लागतं? पर्वतप्राय दुःख सहन करावं लागतं. पण त्या मुमुक्षुला कसं सुख अभिलषित आहे, कसं अपेक्षित आहे? निव्वळ सुख आणि सुख. बरं, तुम्ही म्हणाल स्वर्गादी सुख, ती स्वर्गादी सुख सुद्धा काय आहेत? क्षयातिशय दोषाने युक्त आहे. क्षय म्हणजे कधी ना कधी नष्ट होणारे, आणि अतिशय म्हणजे त्याच्यापेक्षा मोठं सुख. आता इथून जरी यज्ञ यागादी पुण्य अर्जन करून तिथं जाऊन देव झालेले असले तरी देखील त्या सगळ्यांना तिथं प्राप्त होणारं ते स्वर्ग सुख एकसारखं असेल का? माझं बोलणं लक्षात येत आहे का? जरी इथं यज्ञ यागादी केले आणि त्या पुण्यबळानं स्वर्गात गेले, स्वर्गात त्यांना देवशरीरं प्राप्त झाली, त्यांना स्वर्गातल्या
स्वर्गातली सुख प्राप्त झाली तरी देखील एकसारखी असतील का? नाही. ज्याचं जेवढं पुण्य तेवढं मोठं सुख त्याला असेल. मग मला सांगा, तो देव झाला, यज्ञ यागादी पुण्यबलानं काय झाला? देव झाला, स्वर्गाला गेला, तिथली स्वर्गातली सुख उपभोगू लागला. पण त्याच्याच शेजारी दुसरा देव होऊन आलेला आणि याच्यापेक्षा अधिक पुण्य केलेला, याच्यापेक्षा मोठा भोग त्याला प्राप्त झाल्यानंतर याला काय होतंय? लक्षात, दुःख कुठेच आपली पाठ सोडत नाही. लक्षात अतिशय, क्षय आणि अतिशय या दोषांनी ही वैषयिक सुख काय आहेत? लिप्त आहे. मुमुक्षुला तसं सुख नको आहे. असं सुख प्राप्त त्याला व्हावं असं वाटतं की ज्याच्या एवढं मोठं सुख कोणतंच नाही, त्याच्यापेक्षा कोणतंच मोठं सुख नसलं पाहिजे. पुन्हा ते सुख प्राप्त झाल्यानंतर ते आपल्यापासून दूर नाही गेलं पाहिजे, नष्ट नाही झालं पाहिजे. पुन्हा त्या सुखामध्ये दुःखाचा लेश मात्रही संबंध असला नाही पाहिजे. असं सुख कोणतं आहे? परमात्म सुख, ब्रह्मसुख. आणि त्या ब्रह्माची प्राप्ती करून देणारी साधनं ज्या वेदाच्या ज्या भागात सांगितलेल्या आहेत तेवढ्याचाच तो काय करतो? स्वीकार. विषय हा आहे, तो सगळ्या वेदार्थाचा अभ्यास करतो, विचार करतो, चिंतन मनन करतो आणि त्यातून शोधतो की आपल्याला अपेक्षित असलेलं शाश्वत जे आहे ते प्राप्त करून देण्यासाठी कोणता भाग उपयोगी आहे आणि तेवढ्याच भागाचा काय करतो? तो अध्ययन करत असतो. हे पहा, वेदांतशास्त्र शिकत असताना वेदांतशास्त्रामध्ये गती व्हावी म्हणून व्याकरणाचंही ज्ञान काय आहे? आवश्यक आहे. न्याय, तर्कशास्त्र इत्यादी शास्त्रांचंही ज्ञान काय आहे? न्याय, वैशेषिक, योग वगैरे, सांख्य इत्यादी शास्त्रांचंही ज्ञान काय आहे? आवश्यक आहे. मुख्य काय शिकायचं आहे? वेदांत तो महारसू मोदकू मिरवे. त्या गणपतीच्या हातात अन्य आयुध आहेत की नाहीत? आहेत. पण मुख्य काय आहे? मोदकच नसेल, नुसतेच फरशू घेतला तर कुतोची अंकुशी, उपयोग आहे का त्याचा? आपल्या घरामध्ये सगळी साधनं आहेत, टी व्ही आहे, मोबाईल आहे, कॉम्प्युटर आहे, आणखी काय काय सगळ्या वस्तू आहेत, पण काय नाही? उपयोग आहे का त्याचा काही? बाकीच्याही गोष्टी उपयोगी आहेत, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जसं भोजन, त्याप्रमाणे त्या वाङ्मयीन गणपतीच्या हातामध्ये ज्ञानोबारायांनी वेगवेगळी आयुधं दिलेली आहेत, तीही उपयोगी आहेत. फरशूसुद्धा उपयोगी आहे. दुसरी कोणी आपल्या धर्मावर आक्रमण करत असतील तर त्यांचं खंडन करण्याकरिता ते न्यायदर्शन देखील उपयोगी आहे. पण महत्त्वाचं काय आहे? मोदक. गणपतीला सगळ्यात आधी काय आवडतं? मोदक. लक्षात आलं का? मग अपेक्षित ते स्वीकारिती शाश्वत दे जे, तैसे ज्ञानीये जे होती ते वेदार्था ते विवरिती, मग अपेक्षित ते स्वीकारिती शाश्वत दे जे. त्याप्रमाणे जे ज्ञानी असतात ते संपूर्ण वेदार्थाचा विचार करतात आणि मग वेदातील काम्य, निषिद्ध अशा कर्मांचा त्याग करून उपनिषदांमधील निष्काम कर्म, निष्काम उपासना, आत्मज्ञान इत्यादी जो अपेक्षित शाश्वत फळ सुचवणारा जो भाग आहे त्याचाच काय करतात? स्वीकार करतात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमद द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो तेला हो प्राणी जात. ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमेजे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. किंबहुना पूर्ण होवणी तिही लोकी, भजिजो आदि पुरुखी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये, दृष्टादृष्ट विजय होवावेजी. एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देव
झाला येणे वरे ज्ञानदेव सुखिया येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज सद्गुरु वंशी महाराज की सद्गुरु जोग महाराज की जय।